हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व शिक्षकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं जे आज म्हणजे 25 एप्रिल 2025चं जे परिपत्रक आहे तिसऱ्या टेट परीक्षेसंदर्भातील जाणून घेणार आहोत. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबरच आपला ऑल एक्झाम कट्टा हे जे आपलं ॲप आहे, ॲपवर टेट परीक्षा तिसरी त्यासाठीचा 3 महिन्याचा कोर्स फक्त 555 रुपयामध्ये उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व घटकावरचे रेकॉर्डेड लेक्चर्स उपलब्ध असणार आहेत, टेस्ट सिरीजचं विश्लेषण उपलब्ध असणार आहे आणि ज्या पद्धतीनं तुमची टेट परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे तर ते ऑनलाईन 10 टेस्ट तुम्हाला ॲपवर उपलब्ध असणार आहेत, ज्याचं टायमिंग 2 तासाचं असेल, ज्यामध्ये अभ्यासक्रमानुसार संपूर्ण अभ्यासक्रमानुसार 200 प्रश्न 200 गुणांसाठी आणि कालावधी 2 तासाचा असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर किंवा याच व्हिडिओच्या खाली ऑल एक्झाम कट्टा गुगल प्ले स्टोअरवरील ॲपचं जे लिंक आहे ती दिलेली आहे. ती लिंक वर क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड करूनही तो कोर्स जॉईन करू शकता किंवा तुम्ही 9689 04 77 38 या क्रमांकाला व्हॉट्सअप कॉल किंवा साधा कॉल करून देखील माहिती घेऊ शकता. तर बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत. आपण जर पाहिलं तर त्याचा तपशील ऑनलाईन अर्ज जे आहेत ते या वेबसाईटवर आहेत. ibpsonline.ibps.in याच्यावर उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करायचा कालावधी आहे म्हणजे उद्या 26 एप्रिल ते 10 मे. ऑनलाईन पद्धतीनं विहित परीक्षा शुल्क भरायचं आहे 10 मे 12 वाजेपर्यंत. प्रवेश ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा कालावधी परीक्षेच्या 7 दिवस आधीपासून असेल आणि ऑनलाईन परीक्षा दिनांक आहे 24 मे पासून ते 5 जूनपर्यंत. प्रविष्ट उमेदवाराच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल झाल्यास परिषदेच्या संकेतस्थळावर तसं कळवण्यात येणार आहे. म्हणजेच फक्त 6, 7 आणि 5 12 दिवसामध्ये परीक्षा घेतली जाणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये. तर जे विद्यार्थी TET त्यानंतरनं CTET त्याचबरोबर ज्यांना ज्युनियर कॉलेजसाठी हवं आहे, ज्यांचं BEd झालेलं आहे ते आणि MA BEd आहे आणि त्यांना ज्युनियर कॉलेजसाठी हवं आहे तेही विद्यार्थी या परीक्षेचा अर्ज भरू शकतात. बघा, सन 2018 व 19च्या TET गैरप्रकारात समाविष्ट असलेले उमेदवार याची यादीही या संकेतस्थळावर महाराष्ट्र परीक्षा परिषद 2018-19 गैरव्यवहारमध्ये समाविष्ट उमेदवारांना संपादनूक रद्द करणे हेच त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे त्यांना अर्ज भरता येणार नाही. आता याची उपलब्ध पदसंख्या, राज्यातील शिक्षण सेवकांच्या शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती, विषय प्रवर्ग माध्यम किंवा बिंदू नामावलीनुसार पवित्र पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टीचर रिक्रुटमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षेचं माध्यम व अभ्यासक्रम, परीक्षेचं माध्यम हे इंग्रजी, मराठी, उर्दू या भाषेमध्ये असणार आहे. आणि याच्यामध्ये शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता करिता उमेदवारांनी निवडलेले माध्यम केवळ चाचणी परीक्षेपुरतेच मर्यादित राहील. अभ्यासक्रम जर आपण पाहिला तर अभियोग्यता जो जुना अभ्यासक्रम आहे तोच त्यांनी नव्यानं दिलेला आहे. मला अपेक्षा होती की नवीन शैक्षणिक धोरणामुळं शिक्षकांच्या जबाबदाऱ्यावर किंवा नवीन एज्युकेशन पॉलिसी, त्यानंतरनं त्याचे वैशिष्ट्य, त्यानंतर अध्ययन अध्यापन पद्धती, त्याबरोबरच आपण जर पाहिलं तर RT ॲक्ट याच्या संदर्भात काहीतरी माहिती अधिकार येईल काहीतरी, पण नाही आलं. अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता हेच आलेलं आहे. तोच आळस त्यांनी यावेळेस देखील केलेला आहे.
मी ठासून सांगू शकतो, आळस आहे हा. अभ्यासक्रम बदल करणं अपेक्षित होतं. आता बुद्धिमत्ता यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे गणितीय क्षमता, वेग, अचूकता, भाषिक क्षमता, इंग्रजी भाषिक क्षमता, मराठी, अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व इत्यादी घटक राहतील. तर बुद्धिमत्ता यामध्ये या घटकांतर्गत आकलन, वर्गीकरण म्हणजे पॅसेज, वर्गीकरण, सहसंबंध, क्रम, श्रेणी, तर्क, अनुमान, कूट, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी हे अभ्यासक्रम असेल. परीक्षेचा कालावधी हा 120 मिनिटं म्हणजे 2 तासाचा असेल. 200 प्रश्न असतील 200 गुणांसाठी. पदसंख्या व आरक्षणासंदर्भातील तरतुदी ही वेळोवेळी आपल्याला कळवल्या जातील असंच यामध्ये नमूद केलेलं आहे. आरक्षण खेळाडूचं अपंगत्वाचं जे आहे ते जे आरक्षणाचे नियम आहेत त्याच्यानुसारच सर्व माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवी, अंशकालीन कर्मचारी, उमेदवाराची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे. ते व्यवस्थित वाचू शकता. आणि व्यवस्थित निवड प्रक्रिया, ऑनलाईन अर्ज पद्धती काय आहे हे सविस्तर, फोटो कसा अपलोड करायचा आहे, स्वाक्षरी, हाताच्या अंगठ्याचे ठसे, स्वहस्त प्रमाणपत्र इत्यादी परीक्षा शुल्क हे 900, खुल्या प्रवर्गासाठी 950 असणार आहे आणि इतर मागासवर्गीयासाठी 850. पैसे कमवण्याचा धंदा आहे. एवढी फीस ठेवायची आवश्यकताच काय? अशा पद्धतीचं ही एकंदरीत परीक्षा असणार आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीनंच परीक्षा आहे आणि परीक्षेसाठी फक्त पेन, पेन्सिल, प्रवेशपत्र, ओळख पुरावा एवढंच अपेक्षित आहे. स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल हे तर अलाउड नाही आहेत. चला तर मग जे विद्यार्थी पात्र असतील त्यांनी आपला फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यावा आणि ज्या विद्यार्थ्यांना टेट परीक्षेसंदर्भात म्हणजे या होणाऱ्या परीक्षेसंदर्भात ऑनलाईन आपल्या ऑल एक्झाम कट्टा ॲपच्या माध्यमातून मार्गदर्शन हवं असेल तर त्यांनी ऑल एक्झाम कट्टा हे जे आपलं गुगल प्ले स्टोरवरील ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. ऑल एक्झाम कट्टा या ॲपवर आपला फक्त 555 रुपयाचा कोर्स तुम्हाला असणार आहे, ज्याची व्हॅलिडिटी तुम्हाला 3 महिन्याची असणार आहे. यामध्ये 10 टेस्ट ह्या ऑनलाईन असणार आहेत. त्या तुम्ही प्रत्येक टेस्ट 3 वेळेस सोडू शकता, म्हणजेच 30 वेळास तुम्ही त्या टेस्ट सोडू शकता. 10 टेस्ट आहेत आणि प्रत्येक वेळेस टेस्ट सोडवत असताना ते क्वेश्चन चेंज होणार आहेत. त्यामुळे तुम्ही 30 वेळा ती टेस्ट ऑनलाईन पद्धतीनं, ज्यामुळं तुमचं वेळेचं नियोजन, टाईम मॅनेजमेंट असेल आणि पूर्ण सिलेबसवर आधारित ह्या टेस्ट असतील आणि मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण असेल, त्याचं व्हिडिओज असतील विश्लेषणाचे. त्याबरोबरच आपण जर पाहिलं तर मागील आपल्या घटकानुसार जो सिलेबस आहे त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ देखील तुम्हाला त्याच कोर्समध्ये उपलब्ध होणार आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी ऑल एक्झाम कट्टा हे ॲप डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही 9689 हा जो मोबाईल नंबर आहे त्यांच्याशी देखील तुम्ही संपर्क करू शकता आणि तुमचा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. मागच्या वेळेस आपल्या क्लासचे तुम्ही पाहू शकता व्हिडिओज पण, ज्यामध्ये जवळपास 150+ विद्यार्थी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषदेचा विदाऊट इंटरव्ह्यू विद्यार्थी लागलेले आहेत. त्यांचे मनोगत आणि त्यांचे रिझल्टही आपण टाकलेले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन करायचा असेल तर निश्चितच तुम्ही ऑल एक्झाम कट्टा गुगल प्ले स्टोरवरील ॲपच्या माध्यमातून किंवा या नंबरला संपर्क करून तुम्ही कोर्स फक्त 555 मध्ये हा संपूर्ण 10 टेस्ट सिरीज, ज्या तुम्ही 3 वेळेस एक टेस्ट सोडू शकता, अल्टरनेट क्वेश्चन फिरतील त्यामधले, ज्यामुळे तुमचं टाईम मॅनेजमेंट पूर्ण अभ्यासक्रमानुसार होईल आणि त्याच्यावर आधारित मार्गदर्शनपर रेकॉर्डेड व्हिडिओजही तुम्हाला त्याच कोर्समध्ये उपलब्ध होतील. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. त्याबरोबर आमच्याबरोबर जोडलं जाण्यासाठी याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनल, त्यानंतर टेलिग्राम चॅनल, फेसबुक पेज, त्याचबरोबर ब्लॉग ऑल एक्झाम कट्टा आणि ऑल एक्झाम कट्टा गुगल प्ले स्टोरवरील ॲप आहे, ज्या माध्यमातून तुम्ही आमच्याबरोबर जोडलं जाऊ शकता. हा व्हिडिओ आवडल्यानंतर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.